श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. ज्या वेळेस मंगळवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थी येते त्यावेळेस अंगारक योग हा तयार होत असतो. त्यामुळे या दिवशी अंगारक संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. पहा, प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येत असते आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर ही चतुर्थी मंगळवारी आल्यामुळं या दिवशी अंगारक योग तयार होत आहे आणि ही चतुर्थी अतिशय प्रभावशाली आणि शुभ मानली जाते. या दिवशी जे पण काही उपाय आपण करू, सेवा करू, त्याचे फळ हे आपल्याला तुरंत मिळत असते. या दिवशी व्रत करून बाप्पांची उपासना केली जाते. त्याचबरोबर काही सेवा आणि उपाय देखील केले जातात. अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत करून गणेशाची आराधना केली जाते आणि श्री गणेशाच्या आशीर्वादाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व दुःख, अडचणी, संकट, विघ्न हे दूर होऊन जातात. जी व्यक्ती अंगारकी चतुर्थीचं व्रत करते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी ह्या येत नाही. त्याच्या जीवनातील सर्व संकट, दारिद्र्य हे दूर होऊन जाते. तर पहा, ह्या चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी करायचं आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने वर्षभरामध्ये जेवढ्या चतुर्थ्या येतात त्याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होते. म्हणजे ह्या एका चतुर्थीमध्ये सर्व चतुर्थींचं फळ हे आपल्याला प्राप्त होते. तर पहा, अंगारकी संकष्टी चतुर्थी जी आहे सर्व चतुर्थींमध्ये सर्वात श्रेष्ठ व्रत मानलं जातं. आणि पहा, हे जे व्रत आहे तर ते तुम्हाला चंद्राची पूजा करूनच हे व्रत तुम्हाला संपवायचं आहे, म्हणजे तुम्हाला सोडायचं आहे. कारण पहा, या दिवशी चंद्रोदय जो आहे तर तो उशिरा होतो आणि त्यामुळे तुम्हाला चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे. तर पहा, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी बऱ्याच वेळा आई वडील हे व्रत करत असतात आणि पहा, त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे. ही जर आपण वस्तू संध्याकाळी कापूरसोबत जाळली तर घरातील सर्व दोष, अडचणी, भांडणं, दारिद्र्य सर्व नष्ट होईल आणि तुमच्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वस्तू तुम्हाला कापरासोबत जाळायच्या आहे याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गणपते नमः हे लिहायला विसरू नका. तर पहा, हा उपाय तुम्हाला संध्याकाळी 6 नंतर करायचा आहे. संध्याकाळी 6 नंतर लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये टाईम नाही भेटला तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. तर पहा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे. आज चतुर्थी आहे आणि ही चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि गणपती बाप्पा हे संकटनाशक, विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात. तसेच विद्येची देवता, ज्ञान देणारी, ज्ञानाची देवता म्हणून देखील गणपती बाप्पांना ओळखलं जातं. म्हणूनच आपण जर या दिवशी काही उपाय जर आपल्या घरामध्ये केले तर आपल्या घरातील संकट, अडचणी, दोष हे नष्ट होतात. जर आपल्या घरामध्ये सतत अडचणी येत आहेत आणि ह्या अडचणी कुठल्याही असो, तुमची महत्त्वाची कामे पूर्ण होत नसेल, पैशांच्या अडचणी असतील, त्याचबरोबर एकामागून एक घरामध्ये संकट येत असतील, तर पहा, अशा पद्धतीने ज्या काही समस्या आहे, अडचणी आहे त्या दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली मानला जातो. घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर करण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी हा उपाय करायचा आहे. आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होऊ नये यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत आहे, कलह होत आहे तर ते दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. घरामधील काही दोष असतील ते सर्व दूर होतील. तर पहा, संध्याकाळी आपल्याला कापरासोबत अशी ही एक वस्तू जाळायची आहे. कापूर हा आपण घरामध्ये नकारात्मकता दूर करण्यासाठी वापरत असतो. कापूर हा घरामध्ये जाळल्याने अनेक वास्तुदोष हे नष्ट होतात. तर पहा, आपण छोटी मोठी पूजा आपल्या घरामध्ये करतो त्यावेळेस त्यामध्ये सुद्धा आपण कापराचा वापर करत असतो आणि त्यामुळे आपल्या घरातील बरेचसे दोष जे आहेत तर ते नाहीसे होतात.
तर पहा, आपल्या घरामध्ये दोष हे थोड्याफार प्रमाणात का होईना असतातच, प्रत्येकाच्या घरामध्ये असतात. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या घरामध्ये कोणताही दोष नाही, तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण प्रत्येकाच्या घरात थोडे का होईना दोष हे असतातच. ते कसे? पहा, आपण घरामध्ये नेहमी सकारात्मक बोलतो का? तर नाही. कधी कधी आपल्या तोंडातून अपशब्द देखील बाहेर पडतात आणि ज्यावेळेस आपले अपशब्द बाहेर पडतात त्यावेळेस आपली घराची वास्तू जी आहे तर ती तथास्तु म्हणत असते. यामुळेच आपल्या घरामध्ये भरपूर अशा प्रमाणात दोष तयार होतात आणि हे दोष असले की आपल्या घराची प्रगती होत नाही, मुलांची प्रगती होत नाही, पतीची प्रगती होत नाही. तर पहा, तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. पहा, हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे. तो उपाय करत असताना तुम्हाला खाली आसन टाकून बसायचं आहे, देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूपदीप लावायचा आहे आणि यासाठी तुम्हाला एक प्लेट लागणार आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. यानंतर ही खोबऱ्याची वाटी घेतल्यानंतर तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीवर 3 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर जो तुमच्याकडे आहे तो कापूर तुम्ही ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत. लवंगा ह्या घेताना तुटल्या फुटलेल्या घेऊ नका, अगदी व्यवस्थित आणि अखंड घ्या. त्याला पुढे फुलं असतात अशा लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. तर पहा, ह्या 2 लवंगा घेतल्यानंतर त्या तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत आणि तुमच्या घरामध्ये जे लहान मुलं आहेत त्यांच्यावरून तुम्हाला हे 2 लवंगा ज्या आहेत तर त्या उतरवून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला ह्या 2 लवंगा 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत, खाली डोक्यापासून तर खाली पायापर्यंत. त्याचबरोबर घरामध्ये एखादी बाधित व्यक्ती आहे, सारखी आजारी पडत आहे, त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ह्या लवंगा उतरवून घ्यायच्या आहेत. यानंतर ह्या 2 लवंगा देखील तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीवरती ठेवायच्या आहेत. नंतर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत. हे भांडं तुम्हाला उचलायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ते फिरवायचं आहे. घरामध्ये तुम्ही संपूर्ण कोपऱ्यांमध्ये, पूर्ण घरामध्ये तुम्हाला हे फिरवायचं. तर पहा, तुम्ही हे भांडं घरात फिरवत असताना तुम्हाला कोणताही मंत्र म्हणायचा नाही. तुम्हाला फक्त मनामध्ये सकारात्मक भावना ठेवायची आहे की मी हा जो उपाय करत आहे तर ह्या उपायाने माझ्या घरातील सर्व दोष नाहीसे होणार आहेत, माझ्या घराची प्रगती होणार आहे. त्यानंतर हे जे भांडं आहे तर ते तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवून तुमच्या मुख्य दरवाजावरती आणायचं आहे. तिथे आणल्यानंतर उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला ते ठेवायचं आहे आणि जोपर्यंत ते कापूर आणि लवंग जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ते तिथंच ठेवायचं आहे. त्यानंतर ते शांत झाल्यानंतर तुमचा हा उपाय करत असताना तुमच्या घरातील मुख्य दरवाजा, खिडक्या हे उघडे ठेवायचे आहे. जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये सकारात्मकता निर्माण होईल आणि त्यामुळे आपल्याला असा हा एक उपाय करायचा आहे. तर बघा, हा जो उपाय केलेला खोबऱ्याचा तुकडा आहे तो पूर्णपणे जळालेला नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे, ते जे सामान आहे तर ते तुम्हाला उचलायचं आहे आणि लगेच डस्टबिनमध्ये टाकायचं आहे. तो अजिबात घरामध्ये घ्यायचा नाही किंवा इतरत्र कुठेही फेकायचा नाही, डायरेक्ट डस्टबिनमध्ये टाकायचा आहे. तर पहा, अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.